गुड आफ्टरनून स्टुडंट्स, तनुश्री मिस हियर. आज आपण संतवाणीचे 2 भाग आहेत. त्यातला पहिला भाग बघणार आहोत. त्याचं नाव आहे भेटी लागी जीवा. बरोबर. आता ही संतवाणी कोणी लिहिली आहे तर संत तुकाराम यांनी लिहिली आहे. बरोबर. त्यांचं संपूर्ण नाव काय आहे? तुकाराम बोल्लोबा अंबिले इंटू ब्रॅकेट मोरे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्याला हे नेहमी परीक्षेमध्ये विचारलं जातं, तुकारामांचे पूर्ण नाव काय. बरोबर. व्यवहार आणि अध्यात्म. आता संत तुकारामांनी व्यवहार म्हणजे काय? आपलं हे व्यवहारिक जग आहे. बरोबर. अध्यात्म म्हणजे काय? देवाची साधना. याचा सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी. आता वारकरी संप्रदाय म्हणजे काय? तर जो विठ्ठल देव आहे त्यांच्यासाठी ह्या पायी चालत वाऱ्या निघतात. म्हणजे काय की लोक जी आहेत ना ती भरपूर प्रमाणात पायी चालतात आणि तिथपर्यंत जायला अतिशय उत्सुक असतात. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतात? वारकरी. आणि संप्रदाय म्हणजे काय? त्या लोकांचा समूह. कळलं? आता पुढे बघा. दांभिकता, दैववाद, अहंकार वृत्ती, दुराचार म्हणजे वाईट आचार करणारे लोक इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा, सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते या अभंगातून मांडतात. बरोबर. प्रस्तुत अभंगातून त्यांनी काय सांगितलंय? संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. आता समर्पक दृष्टांत म्हणजे काय? त्यांनी इथे आपल्याला आहे ना प्रत्येक वेळेला एक उदाहरण दिलंय. बरोबर. आणि त्या उदाहरणातून त्यांनी त्या पर्टिक्युलर व्यक्तीला कशी ओढ लागलेली आहे, कोणत्या गोष्टीची ओढ लागली आहे, त्याप्रमाणे मला हे देवा तुझ्या दर्शनाची ओढ लागलेली आहे असं सांगितलंय. बरोबर. हे सगळं आता मी तुम्हाला मराठीतून सांगितलं. आता परत मी ह्याचा हिंदीत अनुवाद सांगते, तो लक्षपूर्वक ऐका. बघा. संत तुकाराम का जो नाम है, फुल नेम, वो है तुकाराम बोल्लोबा अंबिले. ये आपको एग्जाम में हमेशा पूछा जाएगा, तो ये बराबर से करके रखना है. व्यवहार आणि अध्यात्म यानी डे टू डे लाइफ में जितना भी हम लोग जो भी कुछ करते हैं उसको बोलते हैं व्यवहार. आणि अध्यात्म मतलब क्या है? भगवान की भक्ति. बराबर. याची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवि. सुयोग्य मतलब क्या? बहुत अच्छी तरह से उसका उन्होंने मिलाप किया. उन्होंने व्यवहार की जगह पे रखा और अपनी भक्ति अपनी जगह पे रखी. इस तरह से बैलेंस करके वो अपने पूरे जीवन में चलते रहे. ध्यान में आया? और वारकरी संप्रदाय, वारकरी का मतलब क्या होता है? जो भगवान विठ्ठल है उनके लिए बहुत सारे लोग क्या करते हैं? चलकर जाते हैं उनके मंदिर तक, पंढरपुर तक. बराबर. तो उन लोगों को वारकरी कहा जाता है. और संप्रदाय मतलब उन लोगों का समूह. ध्यान में आया सबको? क्या है? ओके. अभी ये जो बाकी का सब कुछ है वो आपको पूछा नहीं जाएगा, इसके लिए आप उसके ऊपर ज्यादा ये मत करो, ध्यान मत दो. समझ में आया? अभी आगे देखो. एंडिंग. प्रस्तुत अभंगातून मतलब ये जो पर्टिक्युलर अभंग अभी हम लोग करेंगे, संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. मतलब क्या है? यहाँ पे उन्होंने बहुत सारे एग्जाम्पल्स दिए हैं और उस एग्जाम्पल के जरिए उन्होंने जिस तरह से वो पर्टिकुलर व्यक्ति या कुछ भी हो वो जिस तरह से किसी की चाह रखता है, उसी तरह से संत तुकाराम ने भी विठ्ठल के दर्शन की चाह यहाँ पे रखी है. ध्यान में आया? समझ में आया क्या है? अभी मैं पूरा अभंग आप लोगों को समझाती हूँ. एक अभंग का मराठी में ट्रांसलेशन होने के बाद उसको मैं हिंदी में भी समझाऊंगी. ओके. लेकिन मराठी में भी आपको समझ में आना जरूरी है क्योंकि ये मराठी सब्जेक्ट है. ओके. देखो. भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. अभी क्या है? देखो. भेटी लागी जीवा मतलब क्या कि भेटी लागी जीवा मतलब मुझे क्या करना है? वहां पे किसी को जाकर मिलना है. बराबर. जीवा म्हणजे काय? माझ्या जीवाला, माझ्या मनाला. ओके. लागलेसी आस. आस म्हणजे काय? इच्छा.
पाहे रात्रंदिवस वाट तुझी, आणि त्यामुळे मी तुझी रात्रंदिवस वाट पाहत आहे. असं कोण म्हणताय? संत तुकाराम म्हणतायत. कोणाला म्हणतायत? तर पंढरीच्या श्री विठ्ठलाला म्हणतायत. आलं लक्षात? देखो अभी मैं इसका परफेक्टली तुमको जो अर्थ हम लोगों ने पहले लिखा है वो आप नोटबुक बाजू में ओपन करके रखो तो आपको बहुत अच्छे से समझेगा. देखो, भेटी लागी जीवा लागलेसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. संत तुकाराम महाराज पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी काय झाले आहेत? आतुर झालेले आहेत. म्हणजे काय? त्यांना खूप उत्कट इच्छा आहे की आपण कधी एकदा जाऊन त्या विठ्ठलाचे दर्शन घेतो. बरोबर? तेव्हा ते म्हणतात की हे विठ्ठला, तुझ्या भेटीचा ध्यास माझ्या जीवाला लागला आहे. तुझ्या दर्शनासाठी माझे मन तळमळते आहे आणि मी तुझी वाट पाहत आहे. मतलब क्या है कि उन्होंने क्या बताया है कि हे विठ्ठल भगवान, आपको देखने के लिए मेरा तन मन बहुत ही क्या है, आतुर हुआ है, और इसीलिए मैं आपकी दिन रात राह देखता हूँ. समझ में आया फर्स्ट पैराग्राफ? देखो, बायहार्ट करने से अच्छा है समझो पहले क्या बोला गया है. बराबर? देखो, भेटी लागी मतलब क्या? भेटण्यासाठी. जीवा म्हणजे काय? जीवाला, मनाला. लागलेसी आस म्हणजे काय? मला इच्छा निर्माण झाली आहे. पाहे रात्रंदिवस वाट तुझी, आणि म्हणून मी तुझी रात्रंदिवस वाट पाहत आहे. हे तुम्हाला बरोबर तुमच्या ज्या ओळी आहेत त्याप्रमाणे अर्थ जर तुमच्या लक्षात आला तर तुम्ही स्वतःची सुद्धा वाक्यरचना इथे बनवून घालू शकता. कारण हे येणं खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेमध्ये हे तुम्हाला 3-3 मार्कला विचारलं जाणार. आलं लक्षात? बघा, 3 नाही, सॉरी 2. बघा, पहिल्या ह्याचं परत एकदा सांगते. संत तुकाराम महाराज काय झालेत? पंढरीच्या विठ्ठलासाठी अतिशय दर्शनासाठी अतिशय काय झालेत? आतुर झाले आहेत. ते काय म्हणतात? म्हणण्यापेक्षा पण ते काय विनवणी करतात? हे विठ्ठला, तुझ्या भेटीचा ध्यास माझ्या जीवाला लागला आहे. तुझ्या दर्शनासाठी माझे मन काय झाले आहे? तळमळते आहे, आणि म्हणून मी रात्रंदिवस तुझी वाट पाहत आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता सेकंड, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाटप आहे. आता बघा, पौर्णिमेचा चंद्रमा म्हणजे पौर्णिमेचा जो चंद्र असतो, फुल मून डे आपण त्याला म्हणतो, तो कोणाचं जीवन आहे? चकोर पक्षी जो आहे त्याचं जीवन आहे. का असं म्हटलंय? कारण असं म्हटलं जातं, अशी एक आख्यायिका आहे की चकोर पक्षी हा पौर्णिमेची चंद्रकिरण पिऊन जिवंत राहतो. कळलं? तैसे माझे मन वाटप आहे, आणि त्याप्रमाणे मी देखील तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे. लक्षात आलं? समजलं तुम्हाला? बरोबर ओळीचा अर्थ समजून घ्या पहिला. आता मी तुम्हाला परत एकदा हिंदीत सांगते. बघा, जिस तरह से चकोर पक्षी पौर्णिमे का जो चांद होता है उसकी बहुत मन से राह देखता है. क्यों देखता है? क्योंकि उसके जो किरण होते हैं ना, वो पीने से उसकी जो जिंदगी है वो बढ़ती है, ऐसा कहा जाता है. हमने देखा भी नहीं है और हमको पता भी नहीं है. बराबर? तैसे माझे मन वाटप आहे मतलब इस तरह से मैं आपके दर्शन की राह देख रहा हूँ. समझ में आया? अभी मैं आपको जो हमने अर्थ लिखा है उस हिसाब से समझाती हूँ. देखना, चकोर पक्षाला ज्याप्रमाणे चंद्रकिरणाची आस असते. आस असते म्हणजे काय? इच्छा असते. कारण चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते. क्यों? क्योंकि वही उसका जीवन होता है. चकोराला जशी चंद्रकिरणाची ओढ असते त्यासाठी तो तळमळत असतो, त्याचप्रमाणे माझे मन तुझी वाट पाहत आहे. जिस तरह से वो पक्षी चंद्रकिरण मतलब क्या है, पौर्णिमे की चंद्रकिरण की राह देखता है, उसी तरह से मैं भी आपकी राह देख रहा हूँ. ऐसे कौन कहता है? संत तुकाराम महाराज कहते हैं. अभी आपको समझ में आया? विविध दृष्टांत मतलब डिफरेंट एग्जाम्पल. तो यहाँ पे उन्होंने किसके साथ कंपैरिजन किया है? तो चकोर पक्षी. समझ में आया? चकोर पक्षी जिस तरह से चंद्रकिरण की राह देखता है उसी तरह से मैं आपकी राह देख रहा हूँ. ध्यान में आया? अभी मैं आगे जाती हूँ. थर्ड पैराग्राफ, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. अभी देखो, पहले मैं आपको सिंपल लाइन टू लाइन बताती हूँ. दिवाळीच्या मुळा मतलब क्या है? दिवाळी सण आला कि लेकी आसावली, जो भी ससुराल में जो लड़कियां रहती है, म्हणजे ज्या मुली सासरी असतात त्या मुलींना माहेरी येण्याची ओढ लागते. बरोबर?
पाहत असे वाटुली पंढरीची, त्याचप्रमाणे मी देखील पंढरपूरची वाट पाहत आहे. पंढरपूरची वाट म्हणजे पंढरपूरमधल्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाट पाहत आहे. आलं लक्षात? बघा, परत एकदा सांगते. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, अभी हिंदी में सुनो. जिस तरह से दिवाली जब त्योहार आता है तो ससुराल में गई हुई जो लड़कियां होती है उन्हें मैके आने की बहुत इच्छा होती है, बराबर? उस तरह से मुझे भी पंढरी मतलब क्या है, पंढरपुर आने की इच्छा हो रही है क्योंकि मुझे आपके दर्शन करने हैं. समझ में आया? देखो, अभी यहाँ पे जो हम लोगों ने लिखा है उस हिसाब से समझाती हूँ. दिवाळीच्या सणाची सासरी नांदायला गेलेली मुलगी अगदी आतुरतेने वाट पाहत असते. नांदायला म्हणजे काय? तिकडे संसार करायला, वहां पे संसार करने के लिए. कारण दिवाळी सणाच्या निमित्ताने तिला माहेरी जायला मिळते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, तू माझे माहेर आहेस. पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पाहत आहे. नितांत म्हणजे अगदी मनापासून वाट पाहत आहे. अभी इसका हिंदी में अनुवाद सुनो. जैसे दिवाली का त्योहार आता है तब ससुराल में गई हुई जो लड़की होती है उसे मैके आने की चाह रहती है. क्यों मालूम है? उसको उस टाइम कुछ बोलना नहीं पड़ता है. दिवाली में सबसे इम्पोर्टेंट क्या आता है? भाई दूज आती है. तो क्या हो जाता है कि लड़की को वो एक बहाना भी मिल जाता है कि नहीं, मुझे मैके जाना ही है, बराबर? तो इस तरह से क्या है ना, उसको मैके जाने के लिए किसी से परमिशन मांगनी नहीं पड़ती है. वो अपने आप वहाँ पे जा सकती है. तो इसीलिए वो क्या करती है ना, उस त्योहार की राह देखती है. उसी तरह से क्यों देखती है वो भी सुनो. क्योंकि उसके मम्मी डैडी जो वहाँ पे रहते हैं उनसे वो मिलने के लिए बहुत उत्सुक होती है. इसी तरह से संत तुकाराम क्या बोलते हैं कि हे विठ्ठला, मतलब आप क्या हो, मेरे माता पिता जैसे हो, और मुझे वहाँ पे आने के लिए क्या है, मेरा मन बहुत ही आतुर हो रहा है. अभी यहाँ पे कौन सा दृष्टांत हुआ? तो लड़की का. कौन से लड़की का? ससुराल में गई हुई लड़की का. समझ में आया? देखो, यहाँ पे कोई कोई वर्ड्स है कि मैंने आप लोगों को डाला है, माहेर, सासर, बराबर. क्यों डाला है? क्योंकि ये आपको पूछा जाता है. माहेर वाशिण म्हणजे काय? तर सासरी गेलेल्या मुलीला जेव्हा ती माहेरी येते तेव्हा तिला माहेर वाशिण असं म्हटलं जातं. कोई कोई वर्ड्स है जो बहुत ही हाई लेवल मराठी के हैं, तो वो समझ में आना चाहिए आपको. ध्यान में आया? देखो, वापस एक बार मैं तीनों का शॉर्ट में बता देती हूँ. पहले इसमें क्या बताया है? भेटी लागी जीवा लागलेसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. मतलब क्या है? हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची ओढ लागली आहे आणि म्हणून मी तुझी रात्रंदिवस वाट पाहत आहे. सिंपल मिनिंग, बराबर. सेकंड, इसमें पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्रकिरणांची चकोर पक्षी आतुरतेने वाट पाहत असतो, त्याप्रमाणे हे विठ्ठला, मी तुझी वाट पाहत आहे. समझा? थर्ड पैराग्राफ में दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. मतलब क्या है? जिस तरह से, ज्याप्रमाणे माहेरी येण्यासाठी सासरी गेलेल्या मुलीचे मन दिवाळीच्या सणाची उत्सुकतेने वाट पाहत असते, त्याप्रमाणे हे विठ्ठला, मी तुझी वाट पाहत आहे. समजलं सगळ्यांना? आता पुढचे 2 पॅराग्राफ बघा. भुकेली वा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. आता बघा इथे काय सांगितलंय? भुकेली वा बाळ म्हणजे जेव्हा बाळाला खूप भूक लागते. अतिशोक करी, तो जोर जोराने रडतो, आक्रोश करतो. वाट पाहे उरी माऊलीची, बरोबर का? आता बघा, आणि तो काय करतो? आपल्या आईची वाट पाहत असतो. कारण काय? त्याची भूक फक्त आणि फक्त त्याची आई काय करणार असते? थांबवणार असते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मला तुझ्या दर्शनाची काय लागली आहे? भूक लागली आहे. कळलं? आणि त्यामुळे माझे मन देखील त्या लहान बाळाप्रमाणे आक्रोश करत आहे. लक्षात आलं? देखो, हिंदी में क्या? जैसे छोटा बच्चा जब बहुत ज़्यादा भूख लगती है तो जोर जोर से रोता है, चिल्लाता है. क्यों? क्योंकि उसको अपनी माँ की राह होती है. माँ की राह वो तकता है, क्योंकि उसको पता है उसकी जो भूख है वो सिर्फ और सिर्फ उसकी माँ ही बुझा सकती है. उसी तरह से संत तुकाराम बोलते हैं कि हे विठ्ठला, तू मेरी क्या है? माता है, और तेरे दर्शन से ही मेरी जो भूख है वो क्या हो जाएगी? मिट जाएगी. इसीलिए वो भी क्या करना चाहते हैं? उनके दर्शन करना चाहते हैं. ध्यान में आया? अभी आप लोगों ने जो लिखा है वो सुनो. भुकेलेले बाळ खायला मिळावे म्हणून जोराने रडून आईकडे आक्रोश करते, म्हणजे हट्ट करते.
त्याचप्रमाणे हे विठ्ठला तू माझी माऊली आहेस व मी तुझे काय आहे, बाळ आहे. तुझ्या दर्शनाची भूक मला लागली आहे आणि म्हणूनच मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. म्हणजे काय, ज्याप्रमाणे एखादं लहान बाळ आपल्या आईची वाट पाहत असतं त्याप्रमाणे मी तुझी वाट पाहत आहे. हिंदी में सुनो. जिस तरह से जो बच्चा है वो क्या है, भूख लगने के बाद खाना मिलने के लिए अपने माँ से क्या करता है, बहुत ज़्यादा बिलखता है, रोता है माँ के साथ. त्याचप्रमाणे मतलब क्या, उसी तरह से हे विठ्ठल भगवान मुझे भी तेरे दर्शन की क्या है, चाह है, मुझे तेरे दर्शन की भूख लगी है और जब तक मैं तेरा मुख नहीं देखूंगा मेरी भूख मिटेगी नहीं. इस तरह से उन्होंने इस पैराग्राफ में अपने को बताया है. ध्यान में आया. अभी आगे का. तुका म्हणे मज लागलेसी भूक धावूनी श्रीमुख दावी देवा. अभी देखो, तुका म्हणे मज, तुका मतलब क्या है, संत तुकाराम महाराज. म्हणे मज म्हणजे काय, मला म्हणतात कि मला भूक लागली आहे. बरोबर. अभी भूख कौन सी लगेगी उनको, उनके दर्शन की भूक लगी है. धावूनी श्रीमुख दावी देवा म्हणजे काय की ती जी भूक आहे ती मिटवण्यासाठी हे देवा तू धावत ये माझ्याकडे आणि मला तुझे मुख दाखव. असं काय करताय संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलाला विनवणी करताय. देखो यहाँ पे वापस वही है जो 4th पैराग्राफ में है, वही थोड़ा बहुत यहाँ पे है. देखो, तुका म्हणे मज लागलेसी भूक मतलब संत तुकाराम महाराज कहते हैं कि मुझे क्या है ना, भूख लगी है. कौन सी भूख, विठ्ठल भगवान के दर्शन की भूख. बराबर. धावूनी श्रीमुख दावी देवा मतलब क्या है, और इसके लिए आप दौड़ कर आइए और मुझे आपका मुख दिखाइए. क्योंकि ऐसा है ना, भगवान की मर्जी जब तक नहीं होती ना तब तक आपको उसके दर्शन नहीं होते. ये हमेशा ध्यान में रखो. और इसीलिए किसी भी भक्त को भगवान को क्या करना पड़ता है, मनाना पड़ता है कि आप आइए और मुझे दर्शन दीजिए. समझ में आया. अभी आपका अर्थ देखो. संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाला भेटण्याची ओढ लागली आहे. ते म्हणतात, हे देवा मला तुझ्या भेटीची भूक लागली आहे. आता धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव. समझ में आया. अभी हिंदी में क्या है कि मुझे आपके दर्शन की क्या लगी है, बहुत ज़्यादा भूख लगी है. तो आप क्या करो, दौड़ कर आओ और आपका मुख मुझे दिखाओ. समझ में आया. मैंने पहले भी बोला है, भगवान का दर्शन ऐसे ही किसी को प्राप्त नहीं होता. जब भगवान की मर्जी होती है तभी वो आते हैं. और इसीलिए संत तुकाराम उन्हें बार बार क्या कर रहे हैं, रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप आइए. किस तरह से आइए, जिस तरह से चकोर पक्षी राह देखता है, जिस तरह से कोई ससुराल में गई हुई लड़की दिवाली की राह देखती है, और किस तरह से, जिस तरह से छोटा बच्चा भूख से रोता है और अपनी माता की राह देखता है, उसी तरह से मैं भी आपकी राह देख रहा हूँ. तो आप आइए और मुझे दर्शन दीजिए. समझ में आया. इतने बड़े संत थे, इतने बड़े, मतलब हम लोग ऐसे उनको बोल सकते हैं कि संत जो होते हैं उनमें कोई भी मोह माया नहीं होती है. वो भगवान के बहुत करीब होते हैं, फिर भी उन्हें भगवान से याचना करनी पड़ती है कि आप आइए और मुझे आपका दर्शन दीजिए. समझ में आया आप सभी लोगों को. इसीलिए ये अभंग का नाम क्या है, भेटी लागी जीवा. म्हणजे काय की जेव्हा एखाद्याच्या मनाला तीव्र ओढ लागते कोणाला तरी भेटण्याची, त्यावेळेला त्या माणसाला दुसरं काहीही सुचत नाही. तेव्हा म्हणून त्यांनी काय सांगितलंय, भेटी लागी जीवा. म्हणजे काय, माझ्या मनाला तुझ्या भेटीची आस लागली आहे, ओढ लागली आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. नंतर शब्दार्थ आहेत. जीवा म्हणजे मनाला, आस म्हणजे तीव्र ओढ, तैसे म्हणजे त्याप्रमाणे, त्यासारखे, मुळा म्हणजे निमित्ताने. म्हणजे बघा, दिवाळीच्या मुळा म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने. बराबर. वो जो पर्टिक्युलर त्योहार है उसके लिए. समझ में आया. लेकी म्हणजे मुलगी. आता एक लक्षात घ्या, लेकी म्हणजे मुलगी, पण ले वरती बघा टिंब आहे तिकडे. जेव्हा तुम्हाला संतवाणीमध्ये फिल इन द ब्लँक्स येईल शाळेमध्ये, त्यावेळेला त्याच्यावर टिंब घालणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही टिंब नाही घातलं, यू गेट अ 0 मार्क्स. 1 मध्ये तुम्हाला 0 मार्क देणार शाळेमध्ये. कारण काय आहे की तेच वर्ड्स त्यांना तिथे लागतात. लक्षात आलं तुमच्या. तेव्हा लिहिताना सुद्धा मिस्टेक्स करायची नाही. वाटुली म्हणजे वाट पाहणे. भूखे लिवा म्हणजे भूक लागणे. शोक म्हणजे वेदनामय आक्रोश. जब अपने को बहुत भूख लगती है तो कुछ सूझता नहीं है, तो अपने को पेन होता है ना पेट में, तो वैसे.
उरी म्हणजे उरात म्हणजे हार्ट में, माऊली म्हणजे माता मदर, मज म्हणजे मला, कळलं? आणि दावी म्हणजे काय, दाखव, श्रीमुख दावी देवा, यहाँ पे भी देखो बराबर से टिम्ब बिंब सब डालने हैं। कभी भी संत वाणी का कुछ भी आएगा, फिल इन द ब्लैंक्स या कुछ भी, वो आपको एकदम परफेक्टली देखकर लिखना है, मिस्टेक नहीं करना है। ओके, समझ में आया आपको संत वाणी में क्या दिया है? विविध दृष्टांत मतलब डिफरेंट टाइप्स ऑफ एग्जाम्पल्स से उन्होंने हमें क्या बताया है कि जिस तरह से वो पर्टिकुलर लोगों को, हर एक व्यक्ति को जैसे चाह होती है, उसी तरह से मुझे भी विट्ठल भगवान की बहुत ज़्यादा चाह है। ध्यान में आया? कभी भी जो मेरा ये वीडियो है वो एकदम शांति से सुनो और उसके बाद ही आप वर्कशीट और बाकी का जो सब कुछ है वो हम लोग बाद में लिखेंगे। कभी भी वीडियो सुने बिना आप ऐसे ही ब्लाइंडली कुछ भी मत करो। समझ में आया? ध्यान में आया? ओके, थैंक यू।